गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाची मूर्ती हे विशेष आकर्षण असते। गणेशोत्सवाच्या कित्येक दिवस अगोदर मूर्तीशाळात कामकाज चालते। जसजसा हा गणेशोत्सव जवळ येतो तसतशी मूर्तीशाळेत कामाचा वेग वाढत जातो। ही मूर्ती घडविण्यासाठी अनेकांचे श्रम मौलिक ठरतात। रात्रदिवस एक करून श्री गणरायाची मूर्ती घडविली जाते। खारेपाटण येथील प्रसिद्ध मूर्तिकार सागर मेस्त्री यांच्या मूर्तिशाळेतील मूर्त्या पाहूयात। अवघ्या काही दिवसांवरती गणपती बाप्पांचं आगमन घरोघरी होणार आहे। गणेशोत्सव जो आहे तो कोकणात मोठ्या प्रमाणामध्ये घरोघरी साजरा केला जातो आणि त्या निमित्तानं मूर्त्या बनवल्या जातात आणि या मूर्त्या सुबक असतात। वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या मूर्त्या बनवतात आणि या मूर्त्या बनवण्यासाठी जवळजवळ दीड महिन्याहून अधिक काळ, दीड दोन महिन्याहून अधिक काळ चित्रशाळेमध्ये दिवस रात्र मेहनत करावी लागते। आपण पोचलो आहोत खारेपाटण येथील एका प्रसिद्ध चित्रशाळेमध्ये, सागर मेस्त्री यांच्या चित्रशाळेमध्ये, ज्या ठिकाणी मूर्ती बनवल्या जातात। अनेक मूर्त्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहोत या निमित्तानं की कशा पद्धतीने त्यांचा हा अनुभव असतो, काय असतो। सर्वप्रथम मला सांगा की किती मूर्ती आपल्या
माझ्याकडे आतापर्यंत 130च्या आसपास मूर्त्या आहेत. बरोबर. शाडू माती आणि पीओपी. बरोबर ग्राहकांच्या मागण्यानुसार आम्ही मूर्त्या घडवतो. बरोबर. पण ते आता साधारण हे काम कधीपासून सुरू होतं? मे महिन्यापासून स्टार्ट करतो आम्ही मातीकामाला. बरोबर. त्यापासून चालू असतं काम. बरोबर. आता साधारण किती वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात? तरी वडिलांच्या पासून म्हणजे तरी जास्त 25 वर्ष झाले असते. पण आता हे जे तुम्ही म्हणताय मूर्त्या ज्या आहेत त्या आता खारेपाटणमध्ये आपण आहोत, कुठून ऑर्डर तुम्हाला येतात? आता पहिला माझ्याकडे एक गोव्याचा गणपती होता. हो का? पहिला एकदा. आता आहेत इथून म्हणजे इथल्या आजूबाजूच्या गावातले आहेत. उंडी, केळवली. गोव्यातील किती एकच आपला मित्र होता. त्याने आवडलं त्याचं काम आपल्याला म्हणून घेऊन जाईल. बरोबर. आणि साधारण आता हे सगळं आता ही जी हे आहे रंगकाम केलेलं आहे आणि अगदी म्हणजे सगळ्या बाजू आता पूर्ण होताना दिसत आहेत. पण किती वेळ जातो या सगळ्या गोष्टींमध्ये? ते भरपूर वेळ म्हणजे खूप वेळ लागतो जरा बारीक सारीक गोष्टी करायला. एक गणपती 17 वेळा फिरकीवर येतो. ठीक आहे. पण आता नाही म्हणायला आता पूर्वीसारखी परिस्थिती राहील ना. तुम्ही वडिलांपासून आहे आता या शाळेमध्ये अनेक म्हणजे रंगाचे हे आहे किमती वाढल्यात. ह्या सगळ्या आव्हानांना कसं काय बोलणार? कोणकोणती म्हणजे समस्या आहे तुमच्याकडे? कलर दरवर्षी वाढतच, मातीचे रेट वाढतात, कामगारांचा बरोबर या गुण सर्व ताळमेळ घालायला लागतो सर्व. साधारण आता हे कधीपासून न्यायला येतील लोकांनी काय? उद्यापासून पण येते. सोमवारपासून स्टार्ट होतो. आणि या सगळ्या कामामध्ये तुम्हाला कुटुंबाची पण साथ असते? सर्व आई मिसेस सर्व माझे मित्र परिवार सर्व मदत करतात. कसं काय वाटतं? तुमचा अनुभव काय? माझा अनुभव म्हणजे मी आता मिस्टर असल्यापासून मी काम करते. ताच्या भरते, माती मळते, कलर काम पण केलेलं आहे मी. हो, सोनेरी वगैरे करते सगळं. घरातलं सांभाळून. हा जेवण लागते. हो. आता मी हात डोकी सगळं मस्तक वगैरे सगळं मी काढून देते. अच्छा. तरी किती वर्ष ही चित्रशाळा चालू? शाळा आता जवळजवळ आता त्यांची शाळा म्हणजे ते भरपूर वर्ष होती. म्हणजे खारेपाटणला आले ना तिथपासून ती शाळा आहे. म्हणजे बंदरवाडी पासून ते कारखाने सुरू केलेले होते. 50च्या जास्तच झाले. म्हणजे त्यांना एका जागेला आता ते नाफडे म्हणून आहेत ना तिथं आम्ही राहायला होतो. आता ही जागा घेऊन मी घर बांधला. पण तिथे 70 वर्ष त्या जागेत मध्ये राहिले. हा. मग त्याच्या आधीपासून ते गणपती करतात. म्हणजे झाली 80 वर्ष 90 वर्ष झाली. हा असं वगैरे नेसवला जातात ते पण मागणी करतात लोक. हो, ग्राहकांच्या आवडीनुसार धोतर, डायमंड वगैरे ते आम्ही नेसून देतो. वेगळं वाटतं असं. नक्की वेगळं वाटतं. ओरिजिनल कापडच आहे ते. घरासाठी, ऑफिससाठी, रेस्टॉरंटसाठी, हॉटेलसाठी फर्निचर शोधतात? आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज, डिझाईन्स. तर आजच भेट द्या MIDC कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला. बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ, बेस्ट फर्निचर स्टोअर. आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर, तीही विविध डिझाईन मध्ये. आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता. आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट, बेड, चेअर्स, डायनिंग टेबल, लाकडी पाळणा, तीही एकाच दालनामध्ये.
विम्याची सोय, टिकाऊ आणि दर्जेदार 10 वर्षांची वॉरंटी, घरपोच सुविधा आणि कुशल कामगार. आजच संपर्क साधा. प्रिझियम फर्निचर मॉल, 3050 MIDC कुडाळ, सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9605315715 आणि 9325108501.